माझं नाव प्रीती राजेंद्र तगेवार. मी तसं तर 5वी पासूनच इथे होते, पण 8वीला गेल्याच्या नंतर गजबारी सरचा सहवास मला म्हणजे भेटला. असं वाटत गेलं जसं वडिलांजवळच आहे. तर मी विचारले होते, सर तुम्ही आम्हाला काय म्हणता? तेव्हा ते म्हणले की दत्तक घेतलेल्या मुली. खरंच खूप छान वाटलं होतं, कारण शाळेमध्येही वडिलांसारखं कोणी प्रेम करतं म्हणजे शिक्षकांना सोडून, असं प्रेम त्यांनी आम्हाला दिलं. मला तर असं वाटलं की गजबरचे रिटर्न नाही त्याचं टेन्शन मला कधी चालू नाही, पण असं वाटले बापरे समोर चालून कसे सर येतील, त्यांच्यासारखे असतील की नाही, मला एवढंच वाटत गेले. कारण त्यांचं एवढं फ्रीडम होतं आम्हाला. हसायच्या टाइमला हसायचं, जोकच्या टाइमला जोक करायचं, शिकवण्याच्या टाइमला शिकवायचं. खरंच खूप चांगले होते. सगळ्यांसोबत मजा करायचं. आणि कधीतरी नाव विचारले की धुड्याची दगडाची पत्रे त्यांचं सारखंच होतं, असंच म्हणत होते ते. एकदम म्हणजे एवढं फ्रीडम वाटत गेलं. अगोदरच्या सुद्धा ज्या अगोदरच्या बॅचच्या मुली होत्या त्या सुद्धा अजून पण आठवण करतात. तुला शेजारला एक काही तेच गमले. मला वेळ भेटला असतं पण मी आलो असतो, पण ते सध्या जॉबला गेले त्यामुळे त्या येऊ शकले. पण खरंच एवढं चांगलं वाटायले. अगोदर वाटत होतं निरोप समारंभचा दिवस येऊच नको, कधीच येऊ नव्हते, दूरच राहा वाटत गेले. पण ते कसं म्हणतात, वेळ थांबवता येत नाही, दिवस पण थांबवता येत नाही. एक वेळेस कोणत्या गावाला जाणाऱ्या व्यक्तीला थांबवता येते पण दिवसा थांबवता येत नाही, तसंच झाले. वाटतं एखाद्या वेळेस आता एक वेळेस वाटते आपल्याला जादू राहायचं, मी दिवसच येऊ गेलो नसतो. पण नशिबाने हे दिवस जवळ झालं. अगोदर वाटत होतं मुली 10वी नंतर जातील, पण 8वीलाच दूर झालं. सरांची आता आठवण तर शाळेतून गेली, पण सर आम्हाला भेटतील न भेटतील याची आम्हाला काही माहीत नाही. पण शाळेतून सर दूर गेले, आम्हाला परत ते दिवस भेटणार नाहीत. मी माझं थोडं क्रॉस रायटिंग होतं, सरला खूप आवडत गेलं इंग्रजीचं. ते खूप हसी खुशी माझं म्हणजे इंग्लिशचं अक्षर एक्सेप्ट करत होते. एक वेळेस नव्यात आम्ही सगळे बसलो होतो. माझा भाऊ हिला नव्हता, सका भाऊ होता माझा. तर हिला नाही, मी काय केले परत ते घेतले आणि त्याचं दिलेलं म्हणजे बुक मी त्याला दिले. मग सर म्हणले खोटं का बोलायलीस तू? सरला म्हणले मला माहित होतं म्हणजे सर ओळखतात म्हणून. तुम्ही विचारलं सर तुम्हाला अक्षर कसं ओळखलात? ते म्हणले का तुझ्या त्या अक्षरामध्ये तुझा चेहरा दिसतो म्हणून. मग आता वाटले आता जे म्हणले सर ते परत म्हणतील काय, परत ते असंच म्हणतील की आम्हाला की म्हणजे तुमच्यासोबत गाठवलेले दिवस म्हणजे तुमचे अक्षर आम्हाला प्रत्येक गोष्टीला चिडायचं. ए मावशी काय करायला, ते काकू असतं त्यांचं खूप छान बोलणं होतं. परत ते दिवस येणार नाहीत. खरं तर कितीही बोलून काही फरक पडणार नाही. दिवस जवळ आले, वेळ सगळं संपून गेलं. मुली सुद्धा खूप आठवण करतात सरांची. सर खरंच तुम्ही आता बाहेरून हसायलात, पण मधून तुम्हाला खरंच खूप त्रास होता मला जाणीव आहे. ते बोलून पण मी तुम्हाला रडवल्यासारखं आलंय. तेवढं बोलून मी 2 शब्द सांगते. व्यक्त केलेले आहे. सरांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू, शांत, संयमी असे सर गजबारे सर होते. कधीच कोणालाही दुखवले नाही. शाळेमध्ये त्यांना विद्यार्थ्यांना नाही, शिक्षकांना नाही, कोणालाच नाही. आज त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देताना भारावून चाललेले आहेत आमचे विद्यार्थी. यानंतरचे विद्यार्थी निशा सोनकांबळे आपले मनोगत व्यक्त करेल.